रशियाच्या दुतर्फा झालेली तुफान गर्दी आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि आता तर क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे, कारण टीम इंडियाची विजयी रॅली या ठिकाणी सुरू झालेली आहे। तर आपली ट्रॉफी उंचावून दाखवताना, विश्वचषक या ठिकाणी उंचावून दाखवताना हार्दिक पंड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर विराट कोहली पासून ते रोहित शर्मा पर्यंत, बुमराह पर्यंत सगळेच आपल्या कॅमेऱ्यामध्ये मुंबईकरांचा हा उत्साह टिपून घेत आहेत। 2007च्या विश्वचषक फायनलमध्ये गौतम गंभीर हिरो ठरला होता, मात्र या मॅचमध्ये जे हिरो ठरलेले आहेत ते सगळे आपण पाहतोय, कारण संपूर्ण टीमने चांगली कामगिरी केलेली आहे। शेवटची मॅच ही खरं तर अनएक्सपेक्टेड अशी होती, ही मॅच हातातून गेली असंच सगळ्यांना वाटत होतं, मात्र हेच ते शिलेदार आहेत ज्यांनी विजय जो आहे तो भारतासाठी खेचून आणलेला आहे आणि त्यामुळेच हे चॅम्पियन्स आता मुंबईत दाखल झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांकडून कशा प्रकारे त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे, त्यांना सन्मान देण्यात येत आहे ही दृश्य। तर हार्दिक पंड्याकडून या ठिकाणी विश्वचषक उंचावून दाखवला जातोय, हा एक आनंद आहे टीम इंडियाचा सुद्धा, चॅम्पियन असलेल्या टीम इंडियाचा। त्याचबरोबर हार्दिक पंड्या हा ICCनं T20 क्रमवारी जाहीर केली, त्यामध्ये जगातला नंबर 1 अष्टपैलू खेळाडू देखील ठरलेला आहे। 2024च्या फायनल मधली चमकदार कामगिरी हार्दिक पंड्याला अष्टपैलू ठरवून गेली आहे। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतो मिलिंद नार्वेकर हे देखील या ठिकाणी टीम इंडियाचं स्वागत करत असताना ढोल ताशा पथकं या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत। ढोल ताशांचा गजर आपल्याला या ठिकाणी ऐकायला येतोय। तर महाराष्ट्राच्या परंपरेमधला एक भाग असलेला ढोल ताशांचा गजर, विजयी गजर हा टीम इंडियाचं स्वागत करताना मुंबई एअरपोर्टवर देखील टीम इंडियाचं स्वागत ढोल ताशाच्या गजरात करण्यात आलं आणि आता मरीन ड्राईव्ह परिसरात देखील ढोल ताशाच्या गजरात टीम इंडियाची ही विजयी मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे। सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय आणि तेवढाच उत्साह या टीम इंडियाच्या प्रत्येक प्लेयरच्या चेहऱ्यावर आहे। ओपन डेक बसमधून ही टीम इंडियाची मिरवणूक निघालेली आहे। चॅम्पियन्स 2024 असं या बसवर लिहिलंय आणि खरंच हे चॅम्पियन्स सगळेच आहेत। सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आज आपण पाहतोय आणि हीच चमक प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर आहे, कारण 17 वर्ष वाट पाहिल्यानंतर आज हे विश्वविजेते पद जे आहे ते भारताकडे आलेलं आहे। या ट्रॉफीवर भारताचं नाव आलेलं आहे। भारतीय संघाची ही विजयी यात्रा आणि या यात्रेत सहभागी होण्यासाठी लाखो लोक सध्या या परिसरात दाखल झालेले आहेत। फक्त वानखेडे स्टेडियममध्ये नाही तर संपूर्ण नरिमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी परिसरात लोकांची गर्दी या ठिकाणी पाहते आणि वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाची ही झलक TV9 मराठीवर आपण पाहताय। तर दोन दृश्य आहेत, ही जी दृश्य आहेत ती वानखेडेच्या समोरची आहेत, मागच्या बाजूची, म्हणजे ज्या ठिकाणी आता प्रचंड गर्दी झाली आहे तिथूनच ही रॅली जी आहे ती पुढे सरकणार आहे। तिथे देखील क्रिकेट प्रेमींनी प्रचंड गर्दी केली आहे। आता सध्या हळूहळू जी रॅली आहे ती पुढे सरकते। तर मुंबईमध्ये सध्या आपण चॅम्पियन टीम इंडियाची विजयी रॅली पाहतोय। ही थेट दृश्य जिथे क्रिकेटपटूला देव समजलं जातं, क्रिकेटची पंढरी म्हणून मुंबईला ओळखलं जातं, अशा या मुंबईमधली दृश्य आणि मरीन ड्राईव्हचा हा सगळा परिसर आपण पाहतो, ज्याला आपण क्वीन नेकलेस म्हणतो। हा संपूर्ण परिसर हा सुशोभीकरण ह्याचं करण्यात आलेलं आहे। रात्रीच्या वेळेला मुंबईचं एक अनोखं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज मात्र ही सगळी दृश्य वेगळी आहेत, कारण प्रचंड गर्दी, क्रिकेट प्रेमींची गर्दी या ठिकाणी आहे। विविध प्रकारचे लाईट्स या ठिकाणी लागलेले आहेत, त्यामुळे अनोखं असं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि काही वेळातच आत्ता ही वरून घेतलेली दृश्य आहेत मरीन ड्राईव्हची। संपूर्ण हा परिसर हा 1 किलोमीटरचा, म्हणजे नरिमन पॉइंट ते मरीन ड्राईव्ह इथपर्यंतचा हा जो परिसर आहे, वानखेडेपर्यंतचा हा संपूर्ण परिसर असा फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। भारतीय संघाची ही विजयी यात्रा आपण पाहतोय कशा प्रकारे रस्त्यावर लोकांची गर्दी जमलेली आहे। आपल्या आवडत्या खेळाडूच्या स्वागतासाठी प्रत्येक जण या ठिकाणी आलेला आहे। पोलिसांकडून हा रस्ता क्लिअर करण्यात आलेला आहे, मात्र मुंगीच्या पावलांनी ही सध्या विजयी रॅली जी आहे ती सुरू होते।